नमस्कार मंडळी. आयुष्यात सगळेच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, पण बऱ्याचदा यश नक्की कशात आहे? नम्रतेत, स्वतःचा रस्ता बनवण्यात, स्वतःची क्षमता ओळखण्यात की संकटांना सामोरे जाण्यात, हे आपल्याला समजत नाही. जे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करतील. जर तुम्ही हे 4 विचार समजून घेतले आणि आयुष्यात उतरवले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला तर मग सुरू करूया मंडळी. पहिली गोष्ट म्हणजेच इतके लहान राहा की सर्व लोक तुमच्यासोबत बसू शकतील. याचा अर्थ असा की तुमच्याकडे किती पैसा, पद किंवा यश आले तरी तुमच्यात अहंकार नसला पाहिजे. तुमचे वर्तन इतके साधे आणि नम्र असावे की कोणत्याही थरातील व्यक्तीला तुमच्याशी बोलताना, तुमच्यासोबत बसताना अजिबात संकोच वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच इतके मोठे राहा की तुम्ही उभे राहिल्यावर कोणी बसलेले राहणार नाही. याचा अर्थ तुमचा दर्जा, तुमचे काम आणि तुमचे विचार इतके श्रेष्ठ असावेत की तुम्ही जेथे जाल तेथे लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटला पाहिजे. थोडक्यात काय, माणसाने विचाराने आणि कर्माने मोठे व्हावे, पण वर्तनाने नेहमी नम्र राहावे. स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. आपला मार्ग स्वतःच तयार करा. कारण इतर येथे आपल्याला मार्ग दाखवायला नाहीत, फक्त थांबवायला आले आहेत. आपल्या समाजात एक खूप मोठी गोष्ट घडते. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे करायचे ठरवता तेव्हा तुम्हाला सल्ला देणारे कमी आणि तुमचे पाय खेचणारे जास्त भेटतात. कोणीतरी येईल आणि म्हणेल हे तुझ्याकडून होणार नाही, यात खूप धोका आहे किंवा कोणीच असं करत नाही. पण आठवणीत ठेवा, इतरांचे ऐकून जर तुम्ही तुमचे निर्णय बदलले तर तुम्ही कधीच स्वतःची ओळख निर्माण करू शकणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे हे तुमच्यापेक्षा चांगले कोणीच जाणू शकत नाही. म्हणूनच इतरांच्या सांगण्यावरून चालायचे सोडून स्वतःचा मार्ग स्वतः बनवा. जे लोक आज तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करत असतील, उद्या तुम्ही यशस्वी झाल्यावर तेच लोक तुमच्या मागे चालताना दिसतील. स्वतःची क्षमता आणि वेग ओळखणे. जर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त धावाल तर श्वास घ्यायला त्रास होईल आणि जास्त धावल्यास मेहनतही जास्त लागेल. मंडळी, आयुष्यात मेहनत करणे आवश्यक आहे, पण त्यासोबतच स्वतःची क्षमता ओळखणे आणि योग्य नियोजन करणेही तितकेच गरजेचे आहे. इतरांचे यश पाहून किंवा कोणाची तरी स्पर्धा करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त आणि चुकीच्या दिशेने पळू लागला तर तुम्ही लवकर थकाल, श्वास घ्यायला त्रास होईल, म्हणजेच तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून जाल. सतत पळत राहण्यापेक्षा कशा प्रकारे पळायचे हे समजणे महत्त्वाचे आहे. स्वतःची क्षमता ओळखा, योग्य वेग ठेवा आणि सातत्य ठेवा. एका रात्रीत कोणीही यशस्वी होत नाही. संयमाने आणि योग्य वेगाने चाललेली वाटचालच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते. संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते, अडथळे येतात, तेव्हा बहुतांश लोक खचून जातात आणि देवाला दोष देतात. पण खरी गोष्ट ही आहे की संकट हे तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नाही, तर तुमच्या आत असलेली ताकद तुम्हाला दाखवायला येतात. ज्याप्रमाणे सोन्याला आगीत तापवल्याशिवाय त्याला उजाळा मिळत नाही, तसं संकटाशी लढल्याशिवाय माणसाच्या व्यक्तिमत्वाला धार येत नाही. तुमच्यावर आलेले प्रत्येक संकट ही तुमच्यासाठी एक परीक्षा असते. ती परीक्षा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी तयार करत असते. त्यामुळे संकटांना घाबरू नका, त्यांना घडवण्याचे साधन मानून सामोरे जा. मंडळी, या 4 गोष्टी आजच तुमच्या आयुष्यात अंमलात आणा. नेहमी नम्र राहा, पण तुमचे विचार आणि काम मोठे ठेवा. स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. स्वतःच्या क्षमतेनुसार सातत्य ठेवून काम करा आणि संकटांना घाबरण्याऐवजी स्वतःला घडवण्याची संधी मान. तुम्हाला या 4 विचारांपैकी कोणता सर्वात जास्त आवडला आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.